मित्रांनो, 2024 हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी जेमतेम गेले. या वर्षात एकूण 66 चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाले. यामधील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या वर्षातील टॉप 10 चित्रपट पाहणार आहोत की ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. 2024 मधील टॉप 10 मराठी चित्रपटाच्या यादीत 10व्या नंबरला आहे बाईग हा चित्रपट. हा चित्रपट 12 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या स्टोरीविषयी थोडक्यात सांगायचे झाल्यास धनुष म्हणजेच स्वप्नील जोशी आणि अबोली म्हणजेच प्रार्थना भैरे यांच्या लग्नाला 5 वर्षे झालेली असतात. पण त्यांचे वैवाहिक जीवन सुखी नसते. छोट्या छोट्या कारणांवरून दोघांना नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतात. या सर्वांना वैतागून एक दिवस धनुष देवाला विचारतो की माझे वैवाहिक जीवनात सुखी का नाही आहे, माझ्या ज्या लग्नात आहेत किंवा ज्या माझ्या मॅरेज लाईफमध्ये का सतत भांडणं होत आहेत. तेव्हा देव त्याला सांगतो की शेवटच्या 5 जन्मात तू एक आदर्श नवरा नव्हतास आणि त्या जन्मात तू तुझ्या बायकांच्या इच्छा देखील पूर्ण केलेल्या नाहीत. मग देव त्याला या 5ही बायकांच्या राहिलेल्या अपूर्ण इच्छा या जन्मात पूर्ण करण्याची संधी देतो आणि त्यातून काय गमती जमती घडतात तो म्हणजे बाईग हा चित्रपट. पांडुरंग जाधव यांनी या चित्रपटाची स्टोरी लिहिलेली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनी केलेले आहे. चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना भैरे, सागर कारंडे, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, दीप्ती देवी, आदिती सारंगधर या कलाकारांनी कामे केलेली आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 4 आठवडे आपली पकड मजबूत ठेवली. बाईग हा चित्रपट सध्या तुम्ही ॲमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 2024 मधील टॉप 10 मराठी चित्रपटाच्या यादीत 9व्या नंबरला आहे अलीबाबा 40 इथले चोर. हा चित्रपट 29 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या स्टोरीविषयी थोडक्यात सांगायचे झाल्यास डॉक्टर म्हणजेच अभिनेता अतुल परचुरे आणि त्यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री मुक्ता बर्वे हे त्यांच्या मित्रांना फार्म हाऊसवर पार्टीसाठी बोलावतात. या मित्रांमध्ये पराग म्हणजेच अभिनेता सुबोध भावे आणि त्याची पत्नी अदिती म्हणजेच अभिनेत्री श्रुती मराठे, वरुण म्हणजेच अभिनेता आनंद इंगळे आणि त्याची पत्नी शलाका म्हणजेच अभिनेत्री मधुरा वेलणकर साठम आणि अभिषेक म्हणजेच अभिनेता उमेश कामत की जो अविवाहित असतो. हे सर्वजण मस्त खात पीत डान्स करत मजा मस्ती करत असतात. तेव्हा अचानक तिथे लाईट जाते. तेव्हा या अंधारात कोणीतरी कोणाचे तरी चुंबन घेतल्याचा आवाज येतो आणि तसेच त्या व्यक्तीने त्या चुंबन घेणाऱ्याला जोरदार कानाखाली मारलेली असते असा देखील या अंधारात आवाज येत असतो. आणि जेव्हा लाईट येते तेव्हा मात्र सर्वजण एका जागी स्तब्ध उभे असतात आणि पाहत असतात की नक्की कोणाचा जो आहे तो त्या ठिकाणी आवाज आलेला आहे. आणि त्या ठिकाणीच काय होतं, ती पार्टी तिथे संपते. मग काय होतं की दुसऱ्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने सुरू केलेल्या ब्लॉगचा जो मेसेज आहे तो 7 जणांना येतो आणि त्या ब्लॉगवर त्या जी व्यक्तीने आहे त्यांनी काय म्हटलेलं असतं की त्या दिवशी जे काय घडले आहे ते प्रत्येकाने या ब्लॉगवर लिहा, कारण मला जे आहे ते त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे की ज्याने थोबाडीत खाल्ली आहे आणि ज्याने त्या चुंबन घेतलेले आहे. तर तुम्हाला जे काय आहे त्या दिवसात तर तुम्ही लिहा. या विशिष्ट दिवसानंतर जे आहे ते मी तुम्हाला सांगेल की जी आहे ती व्यक्ती नेमकी कोण आहे. त्यानंतर इथून पुढे खेळ सुरू होतो खरा, जो म्हणजे कसला संशयाचा जो आहे तो खेळ सुरू होतो. आणि मग यातून काही गमती जमती घडतात तो म्हणजे जो आहे तो अलीबाबा आणि 40 इथले चोर हा चित्रपट आहे. विवेक बेळे यांनी या चित्रपटाची स्टोरी लिहिलेली आहे की जी याच नावाच्या नाटकावर आधारित आहे. जे नाटक बऱ्याच वर्षांपूर्वी रंगभूमीवर चांगलंच गाजलेलं होतं. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत बांधून ठेवते. चित्रपटाचा शेवट देखील खूपच अनपेक्षित आहे. तसेच चित्रपटाचे संवाद देखील खूपच मस्त आहेत. अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास सर्वच कलाकारांचे अभिनय हे उत्तम झालेले आहेत, कारण ते सर्वच कलाकार आपण जर पाहिले तर हे इंडस्ट्रीमधले जे आहेत ते मातब्बर कलाकार आहेत. त्यामुळे त्यांचा जो अभिनय आहे, त्यांना ज्या भूमिका आहेत त्या त्यांनी काय केलं आहे, चोख काम केलेलं आहे त्यांच्या भूमिकेमध्ये. तर अलीबाबा 40 इथले चोर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर देखील चांगली ओपनिंग मिळाली. चित्रपट जवळपास 3 आठवडे बॉक्स ऑफिसवर राहिला. या चित्रपटाच्या कलेक्शनविषयी बोलायचं झाल्यास या चित्रपटाने जवळपास 3 कोटी एवढी कमाई केली. हा चित्रपट तुम्ही आत्ता ॲमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर
पाहू शकता. 2024 मधील टॉप 10 मराठी चित्रपटाच्या यादीत 8व्या नंबरला आहे शिवरायांचा छावा हा चित्रपट. हा चित्रपट 16 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच चिन्मय मांडलेकर मुलगा संभाजी महाराज म्हणजेच अभिनेता भूषण पाटील यांनी बुऱ्हाणपूर लुटल्याची. या चित्रपटात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी संभाजी महाराजांच्या गौरवशाली जीवनकथेच्या केवळ एका अध्यायाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाची पटकथा पूर्वार्धात कंटाळवाणी आहे, पण इंटरव्हल नंतर मनोरंजक वाटते. तसेच मध्यांतरापूर्वीचा भाग इतका कंटाळवाणा आहे की तो प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा पाहतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. तसेच चित्रपटाचे संवाद तसेच ॲक्शन सीन देखील चांगले झाले आहेत. अभिनेता भूषण पाटील याने संभाजी महाराजांच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे असं म्हणायला काही हरकत नाही, पण त्या भूमिकेला किंवा त्या पात्राला अधिक चपळ आणि वीर असण्याची गरज होती असं कुठेतरी वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर ठीकठाक काम करतात, कारण का बऱ्याच वेळा त्यांचे सर्व जे आहेत प्रोजेक्ट त्यामुळे चिन्मय मांडलेकर यांनी शिवाजी महाराज हे कॅरेक्टर केलेलं आहे. चित्रपटातील इतर कलाकारांनी देखील त्यांना दिलेल्या भूमिका योग्य पार पाडल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. गाण्याचे चित्रीकरण देखील छान झाले आहे. फक्त कायम तोंडात राहतील अशी खूप कमी गाणी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतात. अमर मोहिले यांनी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत केलेले आहे आणि ते अतिशय उत्तम झाले असे म्हणायला हरकत नाही. प्रियांका मयेकरची सिनेमॅटोग्राफी देखील खूप छान आहे. बब्बू खन्नाचे ॲक्शन आणि स्टंट सीन देखील नक्कीच तुम्हाला थ्रिल आणतात. एकंदर चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास चित्रपटाने पहिल्या आठवड्यात सरासरी 4 कोटी एवढी कमाई केली. जवळजवळ 3 आठवडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राहिला. शिवरायांचा छावा हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 2024 मधील टॉप 10 मराठी चित्रपटाच्या यादीत 7व्या नंबरला आहे जुनं फर्निचर हा चित्रपट. हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. आपल्या वृद्ध आईवडिलांना जुन्या फर्निचरप्रमाणे वागवणाऱ्या आजच्या तरुणाची ही कथा आहे. गोविंद पाठक म्हणजेच अभिनेता महेश मांजरेकर त्यांची पत्नी सुहासिनी म्हणजेच अभिनेत्री मेधा मांजरेकर सोबत मुंबईच्या एका उपनगरात राहत असतात. त्यांचा मुलगा अभय म्हणजेच अभिनेता भूषण प्रधान त्यांची पत्नी अवनी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का दांडेकर हिच्यासोबत शहरात राहत असतो. हा एक IAS अधिकारी असतो आणि तो त्याच्या वडिलांचे बँक खाते चालवत असतो. तसेच तो त्यांना दर महिन्याला खर्चासाठी पैसे देखील देत असतो. एके दिवशी सुहासिनीला हृदयविकाराचा झटका येतो. गोविंद तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, पण दुर्दैवाने तिच्या मेडिकल पॉलिसीचे सर्व डिटेल आणि डॉक्युमेंट ते अभयकडे असतात आणि अभय मात्र फोन जो आहे तो उचलत नसतो, कारण तो आणि अवनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठमोठ्या मंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा करत असतात. दरम्यान अभयला नंतर कळते की त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे, कारण हॉस्पिटलमध्ये भरायला पैसे वेळेत मिळू शकले नाही आणि मेडिक्लेम डिटेल देखील उपलब्ध नसल्यामुळे उपचार सुरू करायला उशीर झाला किंवा उपचार सुरू झाला नाही. मग नंतर गोविंद अभयच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करतो आणि 4 कोटी 73 लाख रुपयाची नुकसान भरपाई मागतो, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार अभयच्या बेजबाबदार वर्तनामुळे सुहासिनीचा मृत्यू झाला असतो. गोविंद ती केस जिंकतो का आणि अभय याचे पुढचे काय होते किंवा अभय याचे पुढे काय होते अशी एकंदर चित्रपटाची कथा आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि ते चांगले झाले आहे असं म्हणता येईल. चित्रपटाचे संवाद विशेष प्रभावी आहेत. काही प्रसंग हे प्रेक्षकांच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणतात. या चित्रपटात मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुष्का दांडेकर, उपेंद्र लिमये, समीर धर्माधिकारी, विजय निकम, गिरीश ओक, सचिन खेडेकर, ओमकार भोजने, शिवाजी साटम, शरद पोंक्षे यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांची कामे देखील चांगली झाली आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली आहे. जवळजवळ 50 दिवस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून राहिला. तुम्ही हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर देखील सध्या पाहू शकता. 2024 मधील टॉप 10 मराठी चित्रपटाच्या यादीत 6व्या नंबरला आहे आल्यार पल्यार. हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित झाला होता. हा एक हॉरर चित्रपट आहे. असं एक गाव असतं जिथे वर्षातून 3 दिवस संपूर्ण गाव दुसऱ्या ठिकाणी राहायला जाते, कारण त्यांचे असे मान्य आहे की त्या दिवसात त्या ठिकाणी जे आहे ते आत्मे येतात आणि ते आत्मे त्यातली दुष्ट ज्या शक्ती आहेत त्यांचा नायनाट करतात किंवा त्यांना पळून लावतात. तर यावर्षी देखील सालाबादप्रमाणे गाव जे आहे ते पूर्ण रिकामं होतं. दरम्यान
पक्या म्हणजेच अभिनेता भाग्यम जैन आणि त्याचे 2 मित्र किशा म्हणजेच अभिनेता सक्षम कुलकर्णी आणि चतुर म्हणजेच अभिनेता गौरव मोरे हे गुपचूप गावात परत जाऊन या 3 दिवसाचे शूट करून एक शॉर्ट फिल्म बनवण्याचा निर्णय घेतात। यावेळी गावात परत जाण्यासाठी ते बोटीतून जाण्याचं ठरवतात आणि त्या बोटीतून जाण्यासाठी दिल्या याची म्हणजेच अभिनेता संदीप पाठक याची ते मदत घेतात। या दरम्यान सरपंचाची मुलगी निधी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर त्या बोटीत लपते आणि गावात पोहोचल्यावर ती त्या तिघांना जी आहे ती भेटते, पण ते तिघे तिला आत्मा म्हणतात आणि तिथून जे आहे ते पळ काढतात। त्यानंतर ते एका साधूला म्हणजेच अभिनेते मकरंद देशपांडे यांना भेटतात, जे प्रत्यक्षात त्यांचा शिष्य चेलुषा म्हणजेच अभिनेता प्रीतम एस.के. पाटील याला शोधत असतात, ज्यांच्यासोबत तो गावात आलेला असतो। लवकरच काय होतं की दिलिया जो आहे तो चेलुषाला भेटतो। शेवटी साधू, दिलिया आणि चेलुषा हे 3 मित्र एकत्र येतात। त्यानंतर निधीची त्यांची भेट होते। हे 7ही जण सरपंचाच्या वाड्यावर जातात आणि 3 दिवसात नेमकं या ठिकाणी काय घडतं हे तिथल्या कागदपत्रांच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करतात। मग नेमकं या सर्वांचं काय होतं ते आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळतं। या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम एस.के. पाटील यांनी केले आहे। चित्रपटाची स्टोरी तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवते आणि त्याला मदत करते चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक। या चित्रपटामध्ये अभिनेते मकरंद देशपांडे, संदीप पाठक, गौरव मोरे आणि प्रीतम एस.के. पाटील यांचा जो अभिनय आहे तो उत्तम झालेला आहे। बाकी कलाकारांचा जो अभिनय आहे तो त्याने दिलेल्या याच्यानुसार त्यांनी ठीकठाक केलेला आहे। या चित्रपटाने 50 दिवस बॉक्स ऑफिसवर आपली यशस्वी घौडदौड चालू ठेवली होती। या चित्रपटाने जवळपास 4,50,00,000 रुपयाची कमाई केली। सध्या हा चित्रपट कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर दाखल झालेला नाहीये, त्यामुळे त्यासाठी तुम्हाला अजून काही दिवस वाट पाहावी लागेल। 2024 मधील टॉप 10 मराठी चित्रपटाच्या यादीत 5व्या नंबरला आहे फुलवंती। हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता। कथा आहे फुलवंती नावाच्या नृत्यांगनेची, जी पंचक्रोशीत तिच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ती आता पुण्याला पेशवांच्या दरबारात नृत्य सादर करायला आली आहे। त्याच दरबारात एक मोठे अभ्यासक असतात आणि ते म्हणजे व्यंकट शास्त्री। त्यांच्याकडून फुलवंती हिच्या नृत्यावर चुकीची टिप्पणी केली जाते, म्हणजेच कमेंट केली जाते। त्यानंतर हा जो आहे तो फुलवंती हिला तिच्या कलेचा अपमान वाटतो आणि ती यावर पेशव्यांकडे न्याय मागते। फुलवंती शास्त्री यांना आव्हान देते, मग कला आणि बुद्धी यांची स्पर्धा घेण्याचे ठरते। मग या स्पर्धेत कोण विजयी होतं ती म्हणजे या चित्रपटाची एकंदर स्टोरी आहे। ही कथा बाबा पुरंदरे यांच्या फुलवंती नावाच्या कादंबरीवर आधारित आहे। याची जी कथा आहे ती एकदम छान लिहिली गेली आहे, त्यामुळे चित्रपट जो आहे तो प्रेक्षकांना शेवटपर्यंत धरून ठेवतो। प्रवीण तरडे यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, तसेच त्यांनी लिहिलेले संवाद देखील खूपच छान वाटतात। फक्त चित्रपटाची कथा काही काळ खूप संत झाल्यासारखी वाटते। अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास फुलवंतीच्या भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने उत्तम काम केले आहे, तसेच तिचा डान्स देखील अतिशय चांगला झाला आहे। व्यंकट शास्त्रींच्या भूमिकेत गश्मीन महाजनी यांनी देखील चांगला अभिनय केलेला आहे। या चित्रपटात अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेता वैभव मांगले, क्षितिज दाते, दीप्ती लेले, प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, चिन्मयी सुमित, सुखदा खांडेकर, विभावरी देशपांडे आणि इतर अनेक मोठी स्टारकास्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकाने त्यांना दिलेली भूमिका ही योग्यरीतीने साकारली आहे असं म्हणायला काही हरकत। स्नेहल तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि त्यांनी चांगला प्रयत्न केला आहे असं म्हणायला हरकत नाही। अविनाश विश्वजित यांचे संगीत खरोखरच खूप छान आहे। जर पाहिलं तर सोशल मीडियावर चित्रपटातील सर्व गाणी ही चांगलीच गाजली। तसेच उमेश जाधव यांचे नृत्य दिग्दर्शन डोळ्याचे पारणं फेडणारे आहे। त्याचबरोबर महेश लिमये यांचे सिनेमॅटोग्राफी देखील अतिशय उत्तम झाली आहे। एकनाथ कदम यांचे कला दिग्दर्शन हे देखील चांगल्या दर्जाचे झाले आहे असं म्हणता येईल। एकंदर चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे। हा देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर 50 दिवस राहिला। या चित्रपटाने जवळपास 7 कोटी रुपयाची कमाई केली आणि हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर हा चित्रपट तुम्हाला सध्या Amazon प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येऊ शकतो। 2024 मधील टॉप 10 मराठी चित्रपटाच्या यादीत 4थ्या नंबरला आहे धर्मवीर 2। हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता। धर्मवीर 2 हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या धर्मवीर या चित्रपटाचा सिक्वल आहे। ही समाजसेवक आनंद दिघे यांची गाथा आणि राजकारणी एकनाथ शिंदे जे आमदार आहेत
त्यांची जी आहे तत्वे जी आहे आनंद दिघे यांची तत्वे कशी पाळतात आणि गरिबांना कशी मदत करतात अशी एकंदर या चित्रपटाची स्टोरी आपल्याला पुढे नेताना दिसते. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची जी आहे ती स्टोरी लिहिलेली आहे. या चित्रपटात मेन फोकस हा आनंद दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी लोकांना कशा प्रकारे मदत केली यावर केलेला आपल्याला कुठेतरी दिसतो. आणि हे असं असलं तरी जे आपण पाहतोय की प्रेक्षकांना ही जी आहे स्टोरी ही यावेळेस देखील आवडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. फक्त मध्ये काही भागात जी आहे ती कथा थोडी ताणल्यासारखी वाटते किंवा थोडीशी संत झाल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते. तसेच प्रवीण तरडे यांचे संवाद मात्र या चित्रपटात छान झाले आहेत. आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक यांनी उत्तम साकारली आहे. आमदार एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिज दाते याची कामगिरी जी आहे याने चोख बजावली आहे. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्वांनी त्यांनी दिलेल्या भूमिका ह्या योग्य प्रकारे केलेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे आणि ते चांगले झाले आहे. संगीत मागच्या चित्रपटापेक्षा थोडे कमी प्रभावी वाटले कारण मागच्या चित्रपटाची गाणी जास्त फेमस झाली होती. त्यानंतर महेश लिमे यांचे कॅमेरा वर्क हे खूपच छान झाले आहे असं म्हणता येईल. एकंदर धर्मवीर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. हा चित्रपट जवळजवळ 5 आठवडे चित्रपटगृहात राहिला. या चित्रपटाने जवळपास 15 कोटी रुपयाची कमाई केली. हा चित्रपट तुम्हाला झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. 2024 मधील टॉप 10 मराठी चित्रपटाच्या यादीत 3ऱ्या नंबरला आहे नाच ग घुमा. नाच ग घुमा ही राणी म्हणजेच अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि तिची मोलकरीण आशा म्हणजेच नम्रता संभेराव यांच्यातील प्रेम आणि द्वेषाच्या नात्याची कथा. आशा राणीच्या घरी मोलकरी म्हणून काम करत असते पण तिला नेहमीच उशीर होत असतो आणि ती तिच्या मोबाईलमध्ये देखील कंटिन्यूअस किंवा नेहमी काय असते ती व्यस्त असते. राणी बँकेत कामाला असते आणि तिची सहकारी कल्याणी म्हणजेच अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सोबत ती इंटर बँक योग स्पर्धेत जी आहे ती भाग घेते. एके दिवशी आशा ड्युटीसाठी वेळेवर येत नाही तेव्हा राणीचा संयम सुटतो. वैतागून ती आशाला नोकरीवरून काढून टाकते. पण नंतर काही दिवसांनी पुन्हा ती जी आहे ती आशाला काय करते कामावर घेते. दरम्यान योग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राणीला एक दिवस लवकर जे आहे ते त्या ठिकाणी प्रॅक्टिसला म्हणा किंवा ऑफिसला म्हणा जायचं असतं. त्यामुळे ती आशाला त्या दिवशी लवकर यायला सांगते. पण आशा त्या दिवशी देखील उशिरा येते. अशा वागण्यामुळे राणी हिच्या नवऱ्याला जे आहे ते कामाला जायला उशीर होतो आणि त्यामुळे तो गाडी जोरात चालवतो आणि त्याच्यामध्ये काय होतं की ॲक्सिडेंट होतो. मग यावरून राणी आशाला कामावरून काढून टाकतात. दरम्यान येथे राणी आणि कल्याणी योग स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचतात. पण दुर्दैवाने कल्याणीचा पाय फ्रॅक्चर होतो आणि त्यामुळे ती अंतिम स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. तिच्या जागी दुसऱ्याला जोडीदार म्हणून घेण्याची राणीला परवानगी मिळते. पण राणी हिच्या लक्षात येतं की आशा ही एकमेव व्यक्ती आहे की जी या स्पर्धेत तिच्यासोबत भाग घेऊ शकते आणि तिला योग्य पद्धतीने काय आहे ते साथ देऊ शकते. आशा ही राणीसोबत योग स्पर्धेत भाग घेईल का आणि राणी आशाला कामावर पुन्हा घेईल का यावर जी आहे ती पूर्ण चित्रपटाची कथा फिरताना आपल्याला दिसते किंवा तशी त्या पद्धतीने कथा चित्रपटाची पुढे गेलेली आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी एक साधी पण अशी कथा लिहिली आहे की जी प्रत्येकाला जोडते. कारण मोलकर्णीचा प्रश्न हा जो आहे तो सार्वत्रिक आहे. म्हणजे सर्व ठिकाणी हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. या दोघांच्या पटकथेत अनेक हलके क्षण आहेत जे खूप मनोरंजक आहेत. राणीला जेव्हा आशाला सोसावे लागलेल्या त्रासाची जाणीव होते तेव्हा भावनांचा कल्लोळ होतो आणि आशा क्लायमॅक्समध्ये योग स्पर्धा जिंकल्यानंतर जे भाषण करतात ते खूप सुंदर झाले आहे. अभिनयाबद्दल बोलायचे तर राणीच्या भूमिकेत मुक्ता बर्वे हिने खूप मस्त काम केले आहे. नम्रता संभेराव हिने देखील मोलकरीण आशाच्या भूमिकेत अप्रतिम काम केले आहे असं म्हणायला हरकत नाही. अभिनेता सारंग साठे याने राणीचा नवरा आनंद म्हणून काम केले आहे. तसेच मायरा वायकुळ हिने राणीची लहान मुलगीची भूमिका देखील छान साकारली आहे. तसेच अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे यांनी देखील चांगली कामे या चित्रपटात केली आहे. परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे जे खूपच अप्रतिम झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यांनी एक प्रामाणिक आणि मनापासून चित्रपट बनवला आहे हे त्या पूर्ण चित्रपट पाहताना आपल्याला दिसते. तन्मय भिडेंचे संगीत आकर्षक आहे पण सुपरहिट संगीताचा किंवा सुपरहिट गाण्याचा अभाव या चित्रपटात आपल्याला जाणवतो. त्यांचे पार्श्वसंगीत जे आहे ते सुद्धा चित्रपटाच्या दृष्टीने जे आहे ते योग्य आहे. राहुल ठोंबरे यांनी नृत्य दिग्दर्शन आकर्षक पद्धतीने किंवा छान पद्धतीने केले आहे. संदीप यादवचे कॅमेरावर देखील उत्तम आहे.
एकंदरीत नाच गं घुमा हा चित्रपट एक अतिशय मनोरंजक असा चित्रपट आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। या चित्रपटाने जवळपास 22 कोटी रुपयाची कमाई केली आहे। तसेच हा चित्रपट 50 दिवसापेक्षा जास्त दिवस बॉक्स ऑफिसवर राहिला। तुम्ही हा चित्रपट सध्या Amazon प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता। 2024 मधील टॉप 10 मराठी चित्रपटाच्या यादीत दुसऱ्या नंबरला आहे नवरा माझा नवसाचा 2। हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता। 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा हा सिक्वल आहे। वॅकी म्हणजेच अभिनेता सचिन पिळगावकर आणि भक्ती म्हणजेच अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर पुन्हा एकदा गणेश विसर्जनासाठी पुढे मंदिरात जाण्याची तयारी करतात। पण त्यांची मुलगी श्रद्धा म्हणजेच अभिनेत्री हेमल इंगळे जोपर्यंत तिचा होणारा नवरा लांबी म्हणजेच अभिनेता स्वप्नील जोशी हा त्याच्या कपड्याशिवाय मंदिरात पूजा करत नाही आणि ती पण 4 चौघात तोपर्यंत लग्न न करण्याची शपथ तिने घेतलेली असते। परंतु लॅम्बी मात्र नास्तिक असल्यामुळे हे मोठे आव्हान असते की त्यासाठी त्याला तयार करणे। दरम्यान वॅकी आणि भक्तीच्या गणेश मूर्तीचा वापर करून गणपतीपुळे येथे हिऱ्याची तस्करी करण्याचा आणखी एक ट्रॅक या चित्रपटात चाललेला आपल्याला दिसतो। मग नेमकं त्या हिऱ्याचे काय होते? लॅम्बी नवस पूर्ण करू शकतो का? अशी एकंदर या चित्रपटाची कथा आहे। सचिन पिळगावकर यांनी एक चांगली कथा लिहिली आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यात भरपूर अशी कॉमेडी देखील आहे। सचिन पिळगावकर यांची पटकथा जी आहे ती कंटिन्यूअस स्पीडमध्ये चालते आणि प्रेक्षकांचे पूर्णपणे मनोरंजन जे आहे ते त्यामधून होताना आपल्याला दिसते। लॅबीच्या हृदयातील बदललेला भाव खूप छान पद्धतीने लिहिलेला आहे। क्लायमॅक्स देखील जो आहे तो या चित्रपटाचा अतिशय चांगला आहे। याचे जे संवाद आहे ते संतोष पवार यांनी लिहिले आहेत। ते देखील संवाद आपल्याला चित्रपटासाठी योग्य वाटतात। सचिन पिळगावकर वॅकी म्हणून अतिशय उत्तम काम करतात। सुप्रिया पिळगावकर भक्तीच्या भूमिकेत अक्षरशः जगतात असं आपल्याला वाटतं। लांबीच्या भूमिकेत स्वप्नील जोशी हे चांगले काम करतो। हेमल इंगळे श्रद्धा म्हणून चोख काम करते। अशोक सराफविषयी काय बोलायचं? अशोक सराफ यांनी देखील त्यांना जी भूमिका दिली आहे ती देखील त्यांनी चोख अशी बजावलेली आहे। वैभव मांगले डॉन देवरूपकर उर्फ साबू कालियाच्या भूमिकेत छान छाप पाडतो। एडे पाटीलच्या छोट्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव देखील आपली छाप सोडून जातो। निर्मित सावंत यांनी लॅम्बीच्या आईच्या छोट्या भूमिकेत देखील चांगले काम केले आहे। बाकीच्या कलाकारांनी देखील चांगले काम या चित्रपटात केलेले आहे। सचिन पिळगावकर यांचे दिग्दर्शन या चित्रपटाचे जे आहे ते अतिशय छान झालेले आहे असं म्हणावे लागेल। त्यांनी जनसामान्य वर्ग आणि कुटुंबाचे संपूर्ण मनोरंजन करणारा एक हा चित्रपट बनवला आहे। त्याचं जे म्युझिक आहे ते देखील आपल्याला जे आहे ते कंटिन्यू एंगेजिंग ठेवतं। जितेंद्र कुलकर्णी याचे पार्श्वसंगीत खूपच आपल्याला प्रभावी असलेलं दिसतं। परत देशमुख आणि नितीन बांदेकर याचं कॅमेरा वर्क देखील उत्तम दर्जाचं कॅमेरा वर्क या ठिकाणी झालेलं आहे। परितोष फुटाणे याचे आर्ट डायरेक्शन देखील या ठिकाणी आपल्याला चांगलं पाहायला मिळाले। म्हणजे एकंदर चित्रपटाविषयी बोलायचं झाल्यास नवरा माझा नवसाचा 2 याने बॉक्स ऑफिसवर 2024 मध्ये चांगली कमाई केली आहे। हा चित्रपट 6 आठवड्यापेक्षा जास्त काळ चित्रपटगृहात राहिला। या चित्रपटाने जवळपास 25 कोटी रुपयाची कमाई केलेली आहे। हा चित्रपट तुम्हाला जर पाहायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता। 24 मधील टॉप 10 मराठी चित्रपटाच्या यादीतला 1 नंबरचा चित्रपट ठरला आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज। हा चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे। धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ही शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी यांच्या शौर्याबद्दलची कथा आहे। संदीप मोहिते पाटील आणि डॉक्टर सुधीर निकम यांनी ही कथा लिहिली आहे। ती अतिशय चांगल्या पद्धतीने जी आहे ती लिहिली आपल्याला पाहायला मिळते। तसेच त्याची जी चित्रपटाची पटकथा आहे ती पण अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलेली आहे। ऋषिकेश बाळासाहेब झांबरे आणि गणेश फुके याचे संवाद देखील काळजाला आपल्याला भिडतात। अभिनेता ठाकूर अनुप सिंग आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेला न्याय देताना पाहायला मिळतो। त्यानंतर त्याने जी आहे ते पहिल्यांदा भूमिका ही केली आणि त्याने उत्तम काम केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं। त्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकर महाराणी येसूबाईंची जी भूमिका आहे ती चोखपणे साकारताना आपल्याला दिसते। राजमाता जिजाबाई भोसले यांच्या रूपात किशोरी शहाणे वीज अतिशय उत्तम अभिनय करतात। भार्गवी चिरमुले धारो माता म्हणून छान छाप पाडते। अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने सईबाईची भूमिका चांगली साकारली आहे। सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणून संजय खापरे यांनी देखील उत्तम काम केले आहे। इतर कलाकार जे आहे ती मोठी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे आणि त्यांनी देखील जी आहे ती चांगली साथ जी आहे या चित्रपटाला त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून दिलेली आहे।
तुषार शेलार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला एक वेगळी उंची देतं. गाण्याचे चित्रीकरण देखील सुंदर झाले आहे असं आपल्याला म्हणता येईल. महेश अने यांचे कॅमेरा वर्क देखील उत्तम दर्जाचे झाले आहे. आनंद शेट्टी आणि दीपक माळी यांचे ॲक्शन आणि स्टंट सीन तुमच्या अंगावर रोमांच तयार करतात. एकंदर चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने काही खास कामगिरी केली नाही, परंतु दुसऱ्या आठवड्यापासून माउथ पब्लिसिटीमुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आणि या चित्रपटाने मोठी मुसंडी मारली. पुष्पा 2 सारखा मोठा चित्रपट समोर असून देखील सध्या या चित्रपटाला चांगली बुकिंग आहे. हा चित्रपट 4थ्या आठवड्यात यशस्वी घौडदौड करत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने 25 कोटी एवढी कमाई केली आहे आणि लवकरच हा चित्रपट 50 कोटी क्रॉस करेल असं वाटतं. चित्रपट तुम्हाला जर पाहायचा असेल तर तुम्ही आत्ता देखील तो थिएटरमध्ये जाऊन पाहू शकता. जवळच्या थिएटरमध्ये तुम्हाला हा चित्रपट पाहता येईल. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 2024 मधील टॉप 10 चित्रपट पाहिले. यामधील तुमचा आवडता चित्रपट कोणता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.